माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झडलेल्या मला नाही चालणार. आधीच सांगून ठेवतीये, तर लई वाईट होईल. काय प्लॅन आहे? अहो प्लॅन बीनचं काय नाही. प्लॅन बी काय हो संचालक, आता परत आणि शेवटचं सांगते, ही असली नाटकी आहेत ना ती मम्मी पप्पांसमोर करायची, माझ्या समोर नाही. आता पटकन सांगा कशासाठी लग्न करायचे. ओके, आय विल टेल द ट्रूथ. हेच ऐकायचं ना तुम्हाला? तेच ऐकायचे. हे बघा, एकदम सिंपल गणित आहे. तुमचं आणि आमच्या आयुष्याचं एकच मोठं आहे, शेतीला त्रास द्यायचा. अहो आपण दोघ जण एकत्र आलो तर पावर वाढल. हा, एकीच बळ आहे ना. कसं आहे, आपलं लग्न झाल्यानंतर कोण आपल्याला काय बोलू शकणार नाही. आणि ते टॅलेंट काय रे? म्हणजे कसं आहे ना जयश्री, तुमच्या घरातले तुम्हाला सारखी बोलत असतात, म्हणजे तुम्हाला अजिबातच किंमत देत नाहीत ना. आता भैयांशी जर तुमचं लग्न झालं तर त्यांना दुसरं रिझनच मिळणार नाही ना. म्हणजे मी सांगतोय तसं करा. तुम्ही तुमची किंमत वाढवा, घरात, गावात, आणि मग ऍक्शन घ्या. काय, नीट शांतपणे विचार करा. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे ऍज अ हजबंड म्हणून आम्ही आपले विचार पण जुळतात. हा, पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? ते तर आपण आत्ता बी मागं लागलोच आहे की तिच्या. सवय न झाले ना आपण. तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. ती शीतल सुद्धा काय साधी सुधी नाही, लई हुशार आहे ती. आणि लग्नाचं कसं आहे, आपण ऑफिशियली एकत्र येऊ ना. आता आम्ही तुमच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला कोण काय बोलू शकणार नाही. मग आपण पाहिजे तेव्हा पाहिजे ती डायरेक्ट करू शकतो. आणि मग अशी टॅलेंट म्हटल्याप्रमाणे तुमची आधी घरात किंमत वाढेल, मग गावात, आहे का नाही? मग काय म्हणताय? बघा, 2 दिवसात ती शितली गावात येणार आहे. ती गावात आल्यानंतर आपलं लग्न होईल असं काय वाटत नाही. जर व्हावं असं वाटत असेल तर ती यायच्या आतमध्ये काहीतरी ठरायला पाहिजे. आणि कसं आहे, तुमच्या पप्पाने पण आम्हाला नकार दिलाय. म्हणजे तुमच्या लग्नाचा विषय असून त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलंच नाही. पण आता शीतल जेव्हा गावात येईल तेव्हा मात्र ते तिला विश्वासात घेतील. जयश्री, तुम्हाला एक सांगतो, आम्ही तुम्हाला ताकद देऊ. म्हणजे काय, शीतलचा बदला तुम्ही घेतला काय ना आम्ही घेतला काय, आमच्यासाठी एकच आहे. मग काय विचार आहे तुमचा? बघू. आईला टॅलेंट बघू म्हणून निघून गेली. हे बोटीच्या रक्तातच आहे करा काय? हे गॅसवर ठेव ना. आईला काही कळत नाही राव यांचं. भैया, ती शीतल 2 दिवसात गावात येईल. ती गावात यायच्या आधी काहीतरी हॅपनिंग घडलं पाहिजे. वय वय खरे. एकतर आम्ही तिला वरतोंड करून बोललो होतो, तू जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी गावात घरी येशील तेव्हा तुझं घर तुझं राहिलेलं नसेल. आम्ही आता पुन्हा परत हारू, आम्हाला परत नाही हारायचं.
आता तर नाही हारायचं ना, आता तर नाहीच हारायचं. वयो मला वाटलं होतं गेंडा लईच मारकुट असेल हो. नाही ग, तर सगळेच प्राणी शांत असतात. आपण जर त्यांच्या वाटेल गेलो नाही तर ते बी आपल्या वाटेल जात नाहीत. पण लोक नेमकं उलट समजतात. आता तुझंच घे की, सगळ्यांना वाटतं तू शांत आहेस, पण तू आहेस का तशी? नाही. म्हणजे मी काय मारकुटी आहे व्हय? मग आता काय केलंस? मारलंस नाही तर गुदगुले केलंस? असं करू का विषय? नको चितले, नको नको चितले. मग आपण ना- राम राम साहेब, गुड इव्हनिंग मॅडम. राम राम. मग कामाख्या मंदिर आवडलं का? लईच प्रसन्न वाटलं तिथं. गाभाऱ्यातनं हलूच ना असं वाटत होतं. अगदी आपल्या नवलाई मर्या देवी सारखं रूप वाटलं तिचं. चितले, असं म्हणते तिथं मागलेली इच्छा आहे ना लगेच पूर्ण होती. काय मागितलं? मागितलं काय तर पूर्ण झाल्यावर सांगते. चितले, तू 2 दिवसात जाणार. आता मी जाईन काश्मीरला. आपली भेट 4 महिन्यांनीच. दसरा दिवाळी सगळं तिकडच. डायरेक्ट जानेवारीतच आपली भेट होईल. मी तुमची वाट बघीन. फक्त काळजी घ्या म्हणजे झालं. चितले, अजिबात काळजी करू नका तुम्ही. तुम्ही आता मला 4 महिन्यानंतर भेटणार. काश्मीरला गेल्यावर कदाचित महिना फोन बी करता येणार नाही तुम्हाला. ह्याचं वाईट वाटतंय मला. पण इथं आलं मला कळलं फौजीचं आयुष्य नेमकं काय असते ते. देशासाठी फौजीला काय किंमत मोजावी लागते. म्हणून मी आता ठरवलंय अजिबात रडायचं नाही. आणि कशाला रडायचं? मला इथं येता आलं, तुमच्या बरोबर ये घालवता आलं, ते काय कमी आहे व्हय? इथं आल्यावर मला लई काय बाय शिकता आलं. फौजीच्या कुटुंबानं काय काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, सगळं. दीप्ती मॅडमने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी डोक्यात फिट करून ठेवल्यात बघा. चितले, फौजी बरोबर लग्न करणं लय सोपं असते. त्याच्याबरोबर संसार निभणं लय अवघड असते. इथल्या वातावरणात तुला वेळच नाही देता आला मला. अहो असं का बोलताय तुम्ही? जर तुमच्याशी लग्न झालं नसतं तर मला इथं येता आलं असतं व्हय? बघा, हे फक्त आणि फक्त फौजीच्या बायकोला आणि फौजीच्या कुटुंबालाच अनुभवता येतं. अजून काय पाहिजे? दुसरं कुणासंग जर लग्न झालं असतं तर इथं जेवढं मिरवलंय त्याला बी मुकले असते मी. लई काय काय शिकता आलंय मला इथं. आता 2 दिवसात जेव्हा मी चांदवडीला जाईन ना तेव्हा एक वेगळी शितली माघारी जाईल, एवढं नक्की.